Welcome, dear students. JRPS Junior College, Naranggaon, online lecture, subject Agriculture Science and Technology, Standard 12. Dear students, in previous lecture, we have studied about mushroom production, introduction, importance of mushroom, scope of uh, mushroom production. In today's lecture, we are going to study about mushroom production part second, different types of mushroom. First, button or European mushroom, Agaricus bisporus. त्याचं जे नाव आहे बटन और युरोपियन मशरूम असं आपण त्याला म्हणतो. ॲग्रिकस बायस्पोरस असं त्याचं बॉटनिकल नेम आहे. This mushroom is commonly known as white button, European or temperate mushroom. तर या मशरूमला आपण व्हाईट बटन असं म्हणतो. पांढऱ्या कलरचं बटनासारखं त्याचं स्ट्रक्चर असतं, किंवा युरोपियन किंवा टेम्परेट मशरूम असं सुद्धा नाव या मशरूमला आहे. मशरूमला मराठीमध्ये आपण अळिंबी असं म्हणतो. इट इज कल्टिवेटेड इन टेम्परेचर रेंज ऑफ 16 to 24 डिग्री सेल्सिअस. हे जे मशरूम आहे बटन मशरूम, तर ते 16 ते 24 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये ते चांगल्या पद्धतीने वाढतं. इन विंटर सीझन फाउंड नॅचरली इन हिमाचल प्रदेश अँड जम्मू काश्मीर. तर हे जे मशरूम आहे बटन मशरूम, तर हिमाचल प्रदेश अँड जम्मू काश्मीर मध्ये ते नॅचरली सापडतं. नैसर्गिकरित्या ते तयार होतं थंडीच्या दिवसामध्ये. इन विंटर सीझन फाउंड नॅचरली इन हिमाचल प्रदेश अँड जम्मू काश्मीर. इट कॅन बी कल्टिवेटेड एनीवेअर अंडर आर्टिफिशियल कंडिशन. त्याचबरोबर हे जे मशरूम आहे बटन मशरूम किंवा युरोपियन मशरूम, तर ते आर्टिफिशियली ते कुठेही त्या ठिकाणी आपण ते ग्रो करू शकतो. त्या पद्धतीने त्याला तसं स्ट्रक्चर उभा करावं लागतं, तरच हे बटन मशरूम त्या ठिकाणी येऊ शकतं. तर बटन मशरूम लक्षात ठेवा. इट इज अ व्हाईट बटन युरोपियन और टेम्परेट मशरूम. इट इज कल्टिवेटेड इन टेम्परेचर रेंज ऑफ 16 to 24 डिग्री सेल्सियस. In winter season found naturally in Himachal Pradesh and Jammu Kashmir. It can be cultivated in anywhere under artificial condition. Then picture shows that button mushroom cultivation in artificial condition. तर अशा पद्धतीने हे बटन मशरूमचं त्या ठिकाणी व्हाईट कलर आहे आणि वरच्या साईडला एकदम असं गोळ्यासारखं स्ट्रक्चर या बटन मशरूमला असतं. देन ऑयस्टर मशरूम, प्लुरोटस स्पेसिस. ऑयस्टर मशरूमला आपण प्लुरोटस स्पेसिस असं म्हणतो. या ठिकाणी धिंगरी मशरूम असं सुद्धा याला नाव आहे. ऑयस्टर मशरूमला धिंगरी मशरूम असंही म्हणतात. प्लुरोटस स्पेसिस त्याचं बॉटनिकल नेम आहे. दिस मशरूम is also known as wood fungus and in India it is commonly known as धिंगरी. इंडियामध्ये त्याला आपण धिंगरी मशरूम असं म्हणतो. आणि इट इज ऑल्सो नोन ॲज वूड फंगस, लाकडावर येणारं फंगस असं सुद्धा याला ऑयस्टर मशरूमला म्हणतात. इट रिक्वायर्स 20 to 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर फॉर ग्रोथ. तर ह्या मशरूमला 20 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान त्याच्या वाढीसाठी आवश्यक आहे. अंडर नॅचरल कंडिशन्स ऑन ट्रीज और डेड वुडी ब्रांचेस ऑफ ट्रीज. तर
नॅचरल म्हणजे नैसर्गिकरित्या हे झाडांवरती त्या ठिकाणी वाढतं, किंवा डेड वुडी ब्रँचेस ऑफ ट्री, किंवा झाडांच्या ज्या तुटलेल्या फांद्या आहेत, डेड झालेल्या फांद्या आहेत, अशा फांद्यांवरती हे ऑयस्टर मशरूम ग्रो होत. सम कॉमन स्पेसिस ऑफ प्लुरोटस फ्लोरिडा, प्लुरोटस सजोरो काजू अँड प्लुरोटस फ्लॅबिलेटस ह्या त्याच्या काही कॉमन स्पेसिस आहेत. तर ऑयस्टर मशरूमचे काही कॉमन मुद्दे लक्षात ठेवा. कॉमनली नोन ॲज धिंगरी मशरूम, requires temperature 20 to 30 degrees Celsius, then naturally grown on trees or dead woody branches of trees. Then some common species of Pleurotus florida, Pleurotus sajor kaju and Pleurotus flabillatus हे त्याचे काही कॉमन स्पेसिस आहेत. Then oyster mushroom, picture shows that oyster mushroom grown on some dead woody branch. तर ऑयस्टर मशरूम या ठिकाणी आपल्याला ग्रो झालेलं दिसतोय. त्या ठिकाणी झाडाची जी फांदी आहे त्या फांदीच्या डेड पार्ट्स वरती हे ग्रो झालेले. ऑयस्टर मशरूम आणि त्याच्या अगोदरचं व्हाईट बटन मशरूम यामध्ये खूप डिफरंट आहे कलर मध्ये आणि त्याच्या शेप मध्ये. देन नेक्स्ट पॅडीस्ट्रॉ मशरूम, त्याचं बॉटनिकल नेम आहे व्हॉल्वेरिया रिला स्पेसिस, व्हॉल्वेरिला स्पेसिस पॅडीस्ट्रॉ मशरूम. It is commonly known as paddy straw mushroom or Chinese mushroom. Paddy straw mushroom जे आहे तर त्याचं कॉमनली known as paddy straw mushroom त्याला म्हणतात, किंवा चायनीज मशरूम असं सुद्धा त्याला म्हणतात. Then it is very fast growing mushroom. It requires 15 to 80 days from spawning. पॅडीस्ट्रॉ मशरूम जे आहे तर ते व्हेरी फास्ट ग्रोईंग आहे, फास्ट त्याची वाढ होते. रिक्वायर्स 15 to 80 days फ्रॉम स्पाउनिंग. स्पाउनिंग केल्यानंतर 15 ते 18 दिवसामध्ये हे त्या ठिकाणी तयार होतं. स्पाउनिंग म्हणजे काय तर आपण जो पॅडीस्ट्रॉचं गोल त्याचं त्या ठिकाणी करतो, गोळा तयार करतो आणि तो एका कागदाच्या पिशवीमध्ये तो टाकून ठेवतो आणि त्याच्यामध्ये व्हेल्वेरिया स्पेसिसचे जे सीड्स आहेत मशरूमचे ते त्या ठिकाणी ग्रो करण्यासाठी टाकून देतो. त्याला आपण स्पाउनिंग असं म्हणतो. कागदाच्या पिशवीमध्ये ते सगळं आपण हवाबंद त्या ठिकाणी ते ठेवतो, त्याला स्पाउनिंग असं म्हणतात. देन ग्रोज ॲट हायर टेम्परेचर 25 to 35 degrees Celsius and relative humidity 85%. तर ग्रोज ॲट हायर टेम्परेचर, सामान्यपणे हायर टेम्परेचरला याची ग्रो होते. 25 ते 35 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये हे वाढू शकतं. त्याचबरोबर रिलेटिव्ह ह्युमिडिटी 85%, जी आर्द्रता आहे ती 85% त्या ठिकाणी पाहिजे. देन वाईडली कल्टिवेटेड इन ओडिसा अँड वेस्ट बेंगॉल. पॅडीस्ट्रॉ मशरूम जे आहे तर ते वाईडली कल्टिवेटेड इन ओडिसा, ओडिसामध्ये हे घेतलं जातं. देन वेस्ट बेंगॉल, वेस्ट बेंगॉल म्हणजे पश्चिम बंगालमध्ये ते तिथले शेतकरी पॅडीस्ट्रॉ मशरूमचं कल्टिवेशन करतात. देन कॉमनली कल्टिवेटेड स्पेसिस इज व्हॉल्वेरिला, व्हॉल्वॅसिया, व्हॉल्वेरिला व्हॉल्वॅसिया ही त्याची कॉमन स्पेसिस आहे. तर पॅडीस्ट्रॉ मशरूम मध्ये कॉमन मुद्दे जे आहेत तर याला आपण कॉमन नेम पॅडीस्ट्रॉ मशरूम किंवा चायनीज मशरूम. देन फास्ट ग्रोईंग 15 to 80 days फ्रॉम स्पाउनिंग. देन
grow at higher temperature 25 to 35 degrees Celsius and relative humidity 85%. Then widely cultivated in Odisha and West Bengal. Common cultivated species is Olverella olvacea. ही त्याची common species आहे. Then picture shows that paddy straw mushroom. तर अशा पद्धतीने हे paddy straw mushroom त्या ठिकाणी दिसतं. या ठिकाणी पहा एकदम असं वरती गोलाकार आहे छत्री सारखं आणि खाली त्याचं स्टेम आहे. या ठिकाणी पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. Then next type is milky mushroom. त्याचं बॉटनिकल नेम आहे सॅलोसिबी इंडिका. सॅलोसिबी इंडिका किंवा कॅलोसिबी इंडिका असे त्याला म्हणतात. मिल्की मशरूम. इट इज मिल्की व्हाईट कलर्ड अँड हेन्स कॉमनली नोन ॲज दूध चाटा. दूध चाटा त्याला कॉमनली नेम आहे. इट इज अ मिल्की व्हाईट कलर आणि त्याचा जो रंग आहे मिल्की मशरूमचा तर तो मिल्की व्हाईट कलर आहे त्यामुळे त्याला मिल्की मशरूम असं म्हणतात. किंवा त्याचं जे कॉमन नेम आहे ते दूध चाटा. दूध चाटा त्याचं कॉमन नेम आहे. वाइडली ग्रोन इन साऊथ इंडिया अँड वेस्ट बेंगॉल. कॉमनली हे कुठे ग्रोन केलं जातं तर साऊथ इंडिया आणि वेस्ट बेंगॉल या ठिकाणी हे मिल्की मशरूम ग्रो केलं जातं. ग्रोज ॲट हायर टेम्परेचर 25 to 35 degrees Celsius and relative humidity 75%. मिल्की मशरूम जे आहे ते सामान्यपणे 25 ते 35 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मध्ये ते ग्रो केलं जातं and relative humidity 75%. The mushroom is robust and has a firm consistency. मिल्की मशरूम जे आहे तर ते त्या ठिकाणी त्याचं मजबूत स्ट्रक्चर असतं अँड फर्म कन्सिस्टन्सी. फर्म कन्सिस्टन्सी म्हणजे काय तर ते त्याचे जे पार्ट्स आहेत ते एकमेकाला एकजीवपणे ते जोडलेले आहेत. फर्म कन्सिस्टन्सी. तर मिल्की मशरूम मध्ये महत्वाचे मुद्दे व्हाईट कलर आहे. दूध चाटा त्याला म्हणतात. वाइडली ग्रोन इन साऊथ इंडिया अँड वेस्ट बेंगॉल. Then grows at higher temperature 25 to 35 degrees Celsius, relative humidity 75%. The mushroom is robust and has a confirm consistency. Robust and firm consistency त्याची आहे. Then picture shows that milky mushroom structure. तर अशा पद्धतीचं हे मिल्की स्ट्रक्चर आहे मिल्की मशरूमचं. या ठिकाणी वरच्या साईडला छत्रीसारखा आकार आहे. खाली त्या ठिकाणी ते मोठं झालेलं आहे आणि एकदम फर्म कन्सिस्टन्सी आहे. तर अशा पद्धतीचं मिल्की मशरूमचं स्ट्रक्चर आहे. देन रिक्वायरमेंट फॉर मशरूम प्रोडक्शन. मशरूम प्रोडक्शन साठी जे काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या कॉमन रिक्वायरमेंट आपण या ठिकाणी पाहणार आहे. फर्स्ट, इन्फ्रास्ट्रक्चर. फॉर oyster mushroom. Oyster mushroom cultivation, partially ventilated covered area for specific size is essential. For oyster mushroom cultivation, partially ventilated covered area for specific size is essential. तर oyster mushroom जे आहे तर ह्या oyster mushroom cultivation साठी आपल्याला व्हेंटिलेटेड कवर्ड एरियाची आवश्यकता असते आणि त्याची स्पेसिफिक साईज त्याला असणं आवश्यक आहे. देन मटेरियल लाईक बांबू, ग्रास, फायबर शीट
कॅन बी युटिलाइज्ड फॉर बिल्डिंग द स्ट्रक्चर. आणि ते स्ट्रक्चर उभा करण्यासाठी बांबू, ग्रास, फायबर शीट यांचा वापर करून त्याची बिल्डिंग उभी करू शकतो. फॉर बटन मशरूम कल्टिवेशन, कंपोस्टिंग यार्ड, पाश्चरायझेशन चेंबर, स्पाउनिंग रूम, क्रॉपिंग रूम आर इसेन्शियल. आणि बटन मशरूम साठी काय आहे तर कंपोस्टिंग यार्ड त्या ठिकाणी आवश्यक पाहिजे, पाश्चरायझेशन चेंबर त्या ठिकाणी पाहिजे, स्पाउनिंग रूम, क्रॉपिंग रूम आर इसेन्शियल. बटन मशरूम साठी आपल्याला एकदम व्हेंटिलेटेड आणि आर्टिफिशियल त्या ठिकाणी स्ट्रक्चर आपल्याला उभा करणं आवश्यक आहे. तसं ऑयस्टर मशरूमला त्या ठिकाणी आपल्याला बांबू, ग्रास, फायबर शीट हे आपण त्या ठिकाणी नॅचरली जे मटेरियल आहे त्याच्यावरतीच ते आपण ग्रो करू शकतो किंवा त्याचं स्ट्रक्चर उभा करून त्याच्या आतमध्ये ऑयस्टर मशरूम ग्रो करू शकतो. देन इक्विपमेंट्स required for mushroom cultivation. First, air conditioner, exhaust fan, spray pump, steam boiler, compost turner, humidifier, weighing balance, humidity and temperature recorder. असे वेगवेगळे इक्विपमेंट्स मशरूम प्रोडक्शन साठी आवश्यक आहे. त्यामध्ये आता एअर कंडिशनरचा जो यूज आहे तर तो वातानुकूलित परिस्थिती ठेवण्यासाठी, म्हणजे जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी एअर कंडिशनर म्हणजेच एसीचा वापर या ठिकाणी केला जातो. देन एक्झॉस्ट फॅन, आतमधली हवा बाहेर टाकण्यासाठी आपण एक्झॉस्ट फॅनचा वापर करतो. देन स्प्रे पंप वॉटरिंग करण्यासाठी, जे स्पाउनिंग आपण केलेलं असतं ज्यावेळेस आपण पॅडी स्ट्रॉ किंवा व्हीट स्ट्रॉ चा वापर करून त्याचं स्पाउनिंग करतो आणि त्यामध्ये सीड मशरूमचे टाकतो आणि मशरूमचे सीड टाकल्यानंतर त्याला वॉटरचं स्प्रेइंग करावं लागतं जेणेकरून मशरूमची ग्रोथ त्या ठिकाणी झाली पाहिजे. त्यासाठी स्प्रे पंपची आवश्यकता असते. देन स्टीम बॉयलर त्या ठिकाणि टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी स्टीम बॉयलरचा वापर केला तो ह्युमिडिटी मेंटेन ठेवण्यासाठी. देन कंपोस्ट टर्नरचा वापर, जे काही कंपोस्टचा वापर केला जातो मशरूमच्या ग्रोथ साठी, तर कंपोस्ट टर्नरचा त्या ठिकाणी उपयोग होतो. देन ह्युमिडिफायरचा आर्द्रता आवश्यक ठेवण्यासाठी ह्युमिडिफायर त्या ठिकाणी बसवलेले असतात. देन वेइंग बॅलन्सचा वापर मशरूमचं वजन करण्यासाठी त्या ठिकाणी केला जातो. देन ह्युमिडिटी अँड टेम्परेचर रेकॉर्डर, जे थर्मामीटर आहे ते थर्मामीटर त्या ठिकाणी आपण ठेवतो. तर अशा पद्धतीचे इक्विपमेंट्स मशरूम प्रोडक्शन साठी आवश्यक असतात. देन मटेरियल रिक्वायर्ड, ॲग्रो वेस्ट रॉ मटेरियल. त्यामध्ये फर्स्ट ॲग्रो वेस्ट रॉ मटेरियल, त्यामध्ये फर्स्ट पॉइंट इज व्हीट, पैडी, जवार और सोयाबीन स्ट्रॉ, शुगर केन ट्रैश, ड्राइड कॉटन प्लांट हे एक्सेट्रा आर जनरल यूज्ड एज रॉ मटेरियल. तर यामध्ये गहू, भात, ज्वारी, सोयाबीन ह्यांची जी काडं राहिलेली आहे, काड्या ज्या राहिलेल्या आहेत किंवा ट्रॅश मटेरियल राहिलेले त्यांचा वापर केला जातो. देन शुगर केन स्ट्रॅश, म्हणजे ऊसाचं जे पाचट आहे ते पाचट किंवा ड्राइड कॉटन प्लांट्स, सुकलेले कापसाच्या ज्या काड्या आहेत त्या. देन हे म्हणजे काय तर जो चारा आपण जनावरांना टाकतो त्याच्यापासून जे काड उरलेलं आहे ते काड म्हणजे हे आहे. आर जनरली यूज्ड ॲज रॉ मटेरियल, आणि यांचा वापर आपण कच्चा माल किंवा रॉ मटेरियल म्हणून त्याचा वापर करतो. देन कंटेनर फॉर मशरूम प्रोडक्शन, polyethylene bags are used 18 to 20 inch in length and 80 to 100
गेज थिकनेस. तर यामध्ये आपल्याला कंटेनर जे आहे तर ते पॉलिइथिलीन बॅग्स वापराव्या लागतात, म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशव्या. यूज 18 to 22 इंच, म्हणजे 18 ते 20 इंच त्याची लेंथ असली पाहिजे, आणि थिकनेस 80 ते 100 गेज जी जाडी आहे. थिकनेस म्हणजे काय, जाडी. तर ती 80 ते 100 गेज त्या ठिकाणी ती असली पाहिजे. अशा पद्धतीचं प्लॅस्टिकच्या पिशव्या आपण मशरूम प्रोडक्शन साठी वापरतो. Then spawn, it is the seed for production of mushroom. Spawn म्हणजे काय, तर हे सीड आहे, ते सीड फॉर प्रोडक्शन ऑफ मशरूम. मशरूमच्या प्रोडक्शन साठी ते सीड मटेरियल आपण स्पॉन म्हणून ते वापरतो. देन सॉइल, सँड, FYM, क्वायर पीथ, थ्रेड, पॉलिइथर बॅग्स अँड बकेट्स, या सगळ्यांचा त्या ठिकाणी यूज केला जातो. माती, वाळू, खत. FYM म्हणजे काय, फार्म यार्ड मॅन्युअर. देन क्वायर पीथ, देन थ्रेड, दोरीने ते बांधत असतो, वरचं ते पॅक करतो. देन पॉलिइथर बॅग्स अँड बकेट, या सगळ्यांचा वापर त्या प्रोसेस मध्ये आपण करून घेतो. देन अदर मटेरियल मध्ये मग हीटर आहे फॉर वॉटर हीटिंग. देन ड्रम फॉर सोकिंग रॉ मटेरियल. देन ड्रायर फॉर ड्राईंग मशरूम सुकवण्यासाठी. देन फॉगर फॉर ह्युमिडिटी जनरेशन, फॉगरचा वापर आपण फॉर ह्युमिडिटी जनरेशन साठी करतो. देन थर्मामीटर, टेम्परेचर त्या ठिकाणी मोजण्यासाठी थर्मामीटरचा वापर केला जातो. देन हायग्रोमीटर फॉर ह्युमिडिटी मेजरमेंट, हायग्रोमीटरचा वापर आपण ह्युमिडिटी मेजरमेंट साठी करतो. देन वॉटर, क्लीन अँड प्युअर वॉटर इन सफिशियंट क्वांटिटी, वॉटरचे पाणी जे आहे तर ते क्लीन अँड प्युअर वॉटर त्या ठिकाणी आपण वापरलं पाहिजे. तर इन दिस वे वी आर स्टडीड मटेरियल रिक्वायर्ड. त्यामध्ये आपण व्हीट, पॅडी, जवार, सोयाबीन स्ट्रॉ, शुगरकेन स्ट्रॅश, ड्राईड कॉटन प्लांट्स यांचा वापर करतो. देन कंटेनर, पॉलिइथिलीन बॅग्स त्या ठिकाणी आपण वापरतो. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण जे काही ॲग्रो वेस्ट मटेरियल आहे ते त्या ठिकाणी वापरून मशरूमचं कल्टिवेशन करतो. देन त्यामध्ये वेगवेगळ्या सॉइल, सँड, FYM, क्वायर पीथ, थ्रेड यांचा वापर सुद्धा त्या ठिकाणी केला जातो. देन अदर मटेरियल मध्ये हीटर, ड्रम, ड्रायर, फॉगर, थर्मामीटर, देन वॉटर, हायग्रोमीटर यांचा वापर आपण वेगवेगळे मेजरमेंट्स करण्यासाठी केला जातो. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये वेगवेगळे मशरूमचे टाइप्स आपण पाहिले. त्यामध्ये फर्स्ट जो टाइप होता त्यामध्ये बटन मशरूम और युरोपियन मशरूम, देन ऑयस्टर मशरूम, देन पॅडी स्ट्रॉ मशरूम अँड मिल्की मशरूम. हे महत्वाचे 4 मशरूमचे जे टाइप आहेत ते आपण या ठिकाणी पाहिले, जे कल्टिवेटेड आहेत, जे खाण्यायोग्य आहेत, ते आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहिलेले आहे. एकदम छोटंसं युनिट आपण मशरूम प्रोडक्शन मधलं कंप्लीट केलेलं आहे. तर आजचं आपलं लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद.